चोरांना पकडणारे पोलीसच चोर निघालेत। ऐकून नवल वाटेल, पण जळगावच्या चोपडा शहरात चोऱ्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्यात। बस स्थानकात आपल्या टोळीसह हा पोलीस चोऱ्या करायचा। हे प्रकरण काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। ऐकावं ते नवलच, चक्क PSI निघाला चोर। बस स्थानकात टोळीच्या माध्यमातून करायचा चोऱ्या। पाळत ठेवून चोर PSIच्या मुसक्या आवळल्या। निवृत्तीला काही महिने बाकी असलेल्या जालन्यातल्या पोलीस उपनिरीक्षकाला चोरीच्या गुन्ह्यात जळगावात अटक करण्यात आली। हा PSI टोळीसह बस स्थानकात जाऊन सोनसाखळ्यांची चोरी करायचा। चोपडा बस स्थानकात चोरी करून परत जात असताना जळगाव पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलं। तपास केल्यानंतर सोनसाखळी चोराच्या टोळीचा म्होरक्या PSI असल्याचं समोर आलं। जालना इथला उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे याच्यासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरोपींकडून एक कारसह रोख रक्कम जप्त केली। या प्रकरणी PSI मांटेसह श्रीकांत बघे, अंबादास साळगावकर, रऊफ शेख यांना ताब्यात घेतलंय। यातल्या अंबादास साळगावकर या आरोपीवर तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत। प्रल्हाद मांटे हा सदर बाजार पोलीस स्टेशन जालना जिल्हा या ठिकाणी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम आहे आणि त्याचा सुद्धा ह्या टोळीसोबत चोरी करण्यामध्ये सहभाग आहे असं निष्पन्न झाले। काल आपल्याकडं वसंत कोळी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना अटक केलेला आहे आणि आता आम्ही तपास करत आहोत की आणखी चोपड्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात त्यांनी किती ठिकाणी असे चोरीचे गुन्हे केले आहेत। अटकेतील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिरोजी मांटे हा राज्यभरातल्या बस स्थानकावर चोरीचं रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे। दरम्यान सेवानिवृत्तीला अवघे 3 महिने बाकी असताना पोलिसाचा हा कारनामा समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। त्यातही बस स्थानकावरच्या चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हातखंडा असल्यानं तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहिती पुढे आली आहे। चोरांना पकडणारे पोलीस चोर निघाल्यानं सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे। वाल्मिक जोशी, झी24 तास, जळगाव।